नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या नवनीत राणा यांचा प्रचाराचा खर्च शासकीय जागा गहाण ठेवून केला जात आहे. नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी पंजाब नॅशनल बँक शाखा शिवाजी पार्क यांची फसवणूक करून 12.15 कोटी रुपयाचे कर्ज मिळवले असून ही बाब निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून लपविलेली आहे, अशी तक्रार खासदार आनंदराव अडसूळ यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुंबई स्थित युसुफ लकडावाला बिल्डरने नवनीत राणा यांना 80 लाख रुपये दिले आहे. या दरम्यान 50 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीत 12 एप्रिलला रात्री युसुफ लंडन येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशातच आता नवनीत राणा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात युसुफ लकडावाल्यांचा पैशाचा उल्लेख केल्यामुळे त्यांनी त्यांचा युसुफ सोबत संबंध काय हे स्पष्ट करावे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युसुफ लकडावाला हा कोण आहे. युसुफ हा मुंबईचा असून बिल्डरशिप, प्रोड्युसर, दलाल, धमक्या देऊन जागा खाली करणे व सेटलर म्हणून तो काम करतो. त्याने नवनीत राणा यांना प्रचाराकरिता 80 लाख रुपये दिले आहे. हा पैसा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील असल्यामुळे या संदर्भात नवनीत राणा व रवी राणा यांची चौकशी करावे, असा आरोप खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. एखादी व्यक्ती युसुफ लकडावालाकडून पैसे घेते ते 80 लाख, याचा अर्थ त्यांचे आगळे वेगळे संबंध आहेत, 2 नंबरच्या धंद्यामध्ये सामील आहेत. यापेक्षा वेगळा अर्थ निघत नाही. आणि अशा अनेक गोष्टी जो आपल्याला त्यांचा राणा एज्युकेशन संस्थेला एक प्लॉट दिला सरकारने. आता सरकारी प्लॉट हा लीजवर असतो त्या एज्युकेशन संस्थेला, त्यावर सरकारची परमिशन न घेता किंवा सरकार देऊ शकत नाही एका बँकेकडून 12.5 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे राजरोषपणाने. नवनीत राणा यांनी बनावटी कागदपत्रांच्या आधारावर अनुसूचित मोची जातीचे प्रमाणपत्र मिळविल्याने मुंबई पोलिसांनी गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात दोषपत्र दाखल केल्याची बाब सुद्धा नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाकडून लपविली असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. अशातच आता निवडणूक आयोग कुठलं पाऊल उचलणार यावर सर्वांचं लक्ष लागले आहे. येत्या 18 एप्रिलला अमरावती लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये आनंदराव अडसूळ व नवनीत राणा यांच्यात होत असलेला संघर्ष हा शिगेला पोहोचला आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणूक बघता नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे, तर दुसरीकडे राणा वर्सेस अडसूळच्या या लढतीमध्ये कोण जिंकणार हे पाहणं अगदी रंगतदार ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.